सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वेदांत तत्वज्ञान एका वाक्यामध्ये सांगितले जाते. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. संपूर्ण विश्व मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मच आहे, वेगळा नाही. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. सत्य म्हणजे काय? जे अस्तित्वात असते ते सत्य किंवा सत. मग आपणही अस्तित्वात आहोत. आपलं घर, अन्नधान्य, गाव, देश, पर्वत, नद्या अशा अनेक वस्तू अस्तित्वात आहेत. मग तेही सगळं सत्य आहे का? ते सत्य नाही. सत्य याची व्याख्या आहे अबाधित ज्ञान विषयत्व. ज्याच्या ज्ञानाचा बाध होत नाही असा विषय म्हणजे सत्य. बाध याचा अर्थ विनाश. आपल्या भोवतालचं सगळं काही नाशवंत आहे. अस्तित्वात येतं आणि नष्ट होतं. उत्पत्तीपूर्वी अस्तित्वात नसतं, विनाशानंतरही अस्तित्वात नसतं. म्हणजेच ज्ञानाचा तो विषय बाधित होतो. जो जो विषय आपण निवडू तो बाधित होतो, म्हणजेच तो सत्य नाही. ब्रह्म हे एकमेव तत्व असं आहे जे बाधित होत नाही. अबाधित ज्ञान विषयत्व हे ब्रह्माचं सत्य स्वरूप आहे. ते एकमेव अस्तित्व आहे. दुसरं मुळी काही अस्तित्वातच नाही. दुसरं काही अस्तित्वात नसेल तर मग हे सगळं जे आपण अनुभवतो आहोत ते जग काय आहे? आपण अन्न खातो, व्यक्तींशी संवाद करतो, ग्रह तारे आकाशात दिसतात, ते सगळं काय आहे? वेदांत तत्वज्ञान सांगतं हे सर्व मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ बाधित होणार, भासमान, भासणार. जसं वाळवंटात वाळूवर पाणी भासतं. वाळवंटात सगळी वाळूच असते, वाळूशिवाय काहीही नसतं, परंतु त्या वाळूवर आपल्याला पाण्याचा भास होतो. हे पाणी सत्य आहे का असत्य आहे? अस्तित्वात आहे का अस्तित्वात नाही कसं सांगणार? जेव्हा आपल्याला ते भासत असतं तेव्हा ते अस्तित्वात असतंच ना. पण वास्तविकरित्या त्याला काहीही अस्तित्व नाही. याला म्हणतात मिथ्या. संपूर्ण जग मिथ्या आहे, भासणारं आहे. जसं वाळवंटात वाळूच अस्तित्वात असते आणि वाळूवर पाण्याचा भास होतो, त्याप्रमाणे केवळ ब्रह्मच सत्य, सत किंवा अस्तित्व आहे. त्याच्यावर या जगाचा आभास होतो. ते जग मृगजळाप्रमाणेच मिथ्या आहे. मग आपण कोण आहोत? ज्याला या जगाचा आभास होतो असं आपलं चैतन्यही मिथ्या आहे का? जीव हे चैतन्यही मिथ्या आहे का? वेदांत तत्वज्ञान सांगतं जीव हा ब्रह्म एव न अपरहा. जीव ब्रह्मच आहे, भिन्न नाही. मग जीव तर अनेक आहेत, माणसंही कितीतरी आहेत, वेगवेगळे पशुपक्षी इत्यादी जीवसृष्टी आहे. मग ते ब्रह्म इतक्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलंय का? जीव हा ब्रह्माचा एक अंश आहे का? नाही. ब्रह्म तर निरवयव आहे, त्याचे अंश होऊ शकत नाहीत. मग काय होतं? जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं तसा जीव ब्रह्माचा प्रतिबिंब स्वरूप आहे. सूर्याचं प्रतिबिंब नदी, तलाव, समुद्र अशा सगळ्या जलाशयांमध्ये एकाच वेळी पडतं. या वेगवेगळ्या जलाशयांमध्ये सूर्याचे वेगवेगळे अंश प्रतिबिंबित होत नाहीत. नदीतही सूर्याचं पूर्ण प्रतिबिंब पडतं, तळ्यातही सूर्याचं पूर्ण प्रतिबिंब पडतं, समुद्रातही सूर्याचं पूर्णच प्रतिबिंब पडतं. तसाच प्रत्येक जीव पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. या ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे जन्माद्यश्चेतः. ज्याच्यापासून जन्म इत्यादी होतात ते ब्रह्म. हेच लक्षण तैत्तिरीय उपनिषदामध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे.
यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् ब्रह्म. हे सर्व भूत मात्र यतः जायन्ते, ज्याच्यापासून उत्पन्न होतात, निर्माण होतात. येन जातानी जीवंती, जातानी इमानी भूतानी, उत्पन्न झालेले हे सर्व भूत मात्र येन जीवंती, ज्याच्यामुळे किंवा ज्याच्यामध्ये जगतात. यत प्रयंती, ज्याच्याकडे जातात. अभिसंविशंती, प्रवेश करतात. म्हणजेच ज्याच्यापासून भूतमात्र उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामुळे जगतात आणि ज्याच्याकडे जाऊन त्यात प्रविष्ट होतात, लीन होतात, ते ब्रह्म. ज्याच्यापासून उत्पत्ती, ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामुळे स्थिती आणि ज्याच्यामध्ये लय, ते ब्रह्म. व्यावहारिक उदाहरण घ्यायचं तर जसा मातीचा घडा. मातीचा घडा मातीपासून उत्पन्न होतो, त्याचे अस्तित्व मातीमध्येच असतं आणि विनाशानंतर तो पुन्हा मातीतच विलीन होतो. ज्याच्यापासून उत्पत्ती, ज्याच्यामध्ये स्थिती आणि ज्यात पुन्हा लय, अशा कारणाला उपादान कारण म्हणतात. माती हे घड्याचं उपादान कारण आहे. अशाच रीतीनं ब्रह्म हे संपूर्ण विश्वाचं उपादान कारण आहे. आता मातीच्या घड्याचं माती हे उपादान कारण आहे, तर माती काही स्वतःहून घड्यामध्ये रूपांतरित होत नाही. माती अचेतन आहे. अचेतन पदार्थ स्वतः कार्यामध्ये रूपांतरित होत नाही. मातीपेक्षा वेगळा चेतन असा कर्ता असावा लागतो, जो मातीपासून घडा उत्पन्न करतो. हा चेतन कर्ता कोण? कुंभार. हे घड्याचं निमित्त कारण आहे. ब्रह्म जर जगाचं उपादान कारण असेल तर त्याच्यापासून जग उत्पन्न करणारा कोणीतरी कर्ता असायला हवा. मग ब्रह्मच जर सत्य असेल तर कर्ता कुठून येणार? अद्वैत सिद्धीमध्ये ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलेलं आहे, अभिन्न निमित्तोपादानम ब्रह्म. ब्रह्माहून भिन्न कोणी कर्ता नाही. ब्रह्म हेच विश्वाचं उपादान कारण आहे आणि ब्रह्म हेच विश्वाचं निमित्त कारण आहे. माती आणि कुंभाराप्रमाणे उपादान आणि निमित्त भिन्न नाहीत. अभिन्न निमित्त आणि उपादान. जे निमित्त तेच उपादान. ब्रह्म हेच निमित्त आणि ब्रह्म हेच उपादान. ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य याचा अर्थ अबाधित ज्ञान विषयत्व. बाध याचा अर्थ निवृत्ती किंवा नाश. झोपेत आपण अनेक स्वप्न पाहतो. जसं या बाळाला डरकाळी फोडणारा वाघोबा दिसत असेल किंवा आईस्क्रीमचा मोठा कप दिसत असेल. स्वप्नात आपण अनेक व्यक्तींना भेटतो, अनेक कामं करतो. जे जे मनात येईल ते ते स्वप्नात अनुभवतो. मग त्या गोष्टी खरोखरच अस्तित्वात आलेल्या असतात का? जाग आली की त्या सगळ्या गोष्टी कुठे जातात? कुठेच जात नाहीत. कारण आलेल्याच नसतात तर जातील कशा? मग काय घडतं? अस्तित्वात न आलेल्या गोष्टी होत्या त्या नाहीशा झाल्या, त्यांचा बाध झाला. स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा जाग आल्यावर बाध होतो. जागेपणीही आपल्याला अनेक गोष्टींचा भास होतो. जसं अर्धवट अंधारात दोरीवर सापाचा भास होऊ शकतो. उजेड पडल्यावर कळतं की ती दोरीच आहे. मग तो साप कुठे गेला? साप तर दिसला होता, त्याचं काय झालं? त्याचा बाध झाला. दोरीच्या ज्ञानामुळे दोरीवर भासलेल्या विषयाचा बाध झाला. इथे दोरी हे अधिष्ठान आहे. त्याच्या ज्ञानामुळे त्याच्यावर भासलेल्या कल्पित सापाचा बाध होतो. त्याचं ज्ञान होईन असं होतं, त्याचा प्रत्यय येत नाही. वाळूच्या ज्ञानामुळे त्याच्यावर भासलेल्या पाण्याचा बाध होतो. स्वप्नातील दृश्य, अंधारात भासलेले पदार्थ, वाळूवर भासणारं जल हे अस्तित्वात येऊन नाहीसे होत नाही, तर आपल्याला ते अस्तित्वात असल्याप्रमाणे भासत असतात. तो त्यांचा आभास होईनासा होतो. प्रत्यय याचा अर्थ ज्ञान किंवा प्रतीती, जाणीव. कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान होतं आणि त्यामुळे त्या अधिष्ठानावर कल्पनेनं आणलेला जो कल्पित पदार्थ आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येईनासा होतो. याला बाध असं म्हणतात. सत्य याचा अर्थ ज्या विषयीचे ज्ञान बाधित होत नाही,
ब्रह्माचा जागेपणी झोपेत कुठल्याही अवस्थेत बाध होत नाही. कुठल्याही कारणानं कुठल्याही काळी कुठल्याही प्रदेशात बाध होत नाही. त्यामुळे त्याला पारमार्थिक सत्य असं म्हणतात. ब्रह्मलक्षणामध्ये दुसरं पद आहे ज्ञान. ज्ञान याचा अर्थ अनुभूती किंवा जाणीव. ज्ञान हेच चैतन्य आहे. ज्ञान म्हणजेच चित. ब्रह्माच्या स्वरूप लक्षणामध्ये तिसरं पद आहे अनंत. अंत याचा अर्थ मर्यादा. ब्रह्माला मर्यादा नाही, ते अमर्याद आहे. किती प्रकारे कोणाला मर्यादा येऊ शकतात? देश, काल आणि वस्तू या 3 मर्यादा येतात. देश म्हणजे प्रदेश. माझ्या समोर आत्ता इथे एक सामोसा आहे याचा अर्थ पलीकडच्या खोलीमध्ये तो अस्तित्वात नाही. याला देशाची मर्यादा आहे. ब्रह्म हे असं तत्व आहे की या प्रदेशात आहे त्या प्रदेशात नाही, भारतात आहे अमेरिकेत नाही, डोंगरात आहे समुद्रात नाही, अशा प्रकारची कुठलीही प्रादेशिक मर्यादा त्याला नाही. अस्तित्वात नसणे म्हणजे अभाव. देशतः अभावाला म्हणतात अत्यंताभाव. हा अत्यंताभाव, देशाची मर्यादा ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. दुसरी मर्यादा आहे काळाची. कोणतीही गोष्ट उत्पत्तीच्या पूर्वी अस्तित्वात नसते. अस्तित्वात नसते म्हणजे तिचा अभाव असतो. भात तयार होण्यापूर्वी भाताचा अभाव असतो. दागिना तयार होण्यापूर्वी त्याचा अभाव असतो. घर बांधण्यापूर्वी घराचा अभाव असतो. बांधून झालं की घर अस्तित्वात येतं. भूकंप झाला आणि घर जमिनीत गाडलं गेलं, पुरामध्ये वाहून गेलं तर पुन्हा त्या घराचा अभाव होतो. उत्पत्तीच्या आधी असलेल्या अभावाला म्हणतात प्राग अभाव. प्राग म्हणजे आधी. वस्तूच्या नाशानंतर जो अभाव होतो त्याला म्हणतात प्रध्वंसाभाव. प्रध्वंस म्हणजे नाश. उत्पत्तीपूर्वी वस्तूचा प्राग अभाव होता, विनाशानंतर प्रध्वंसाभाव असतो. म्हणजेच सर्व वस्तूंना काळाची मर्यादा असते. उत्पत्तीपूर्वीच्या काळात आणि विनाशानंतरच्या काळामध्ये अस्तित्व नसतं. ब्रह्म हे तत्व ना उत्पन्न होत ना त्याचा विनाश होत. म्हणजेच त्याचा प्रागभावही नसतो आणि प्रध्वंसाभावही नसतो. त्याला काळाची मर्यादा नाही. कालतः ते अमर्याद आहे, अनंत आहे. तिसरी मर्यादा आहे वस्तूची. ब्रह्म या वस्तूत आहे त्या वस्तूत नाही असं संभवत नाही. दगडात आहे आणि मातीत नाही अशी वस्तूंची मर्यादा त्याला नाही. अन्योन्य म्हणजे एकमेकांहून वेगळं असणे, असा अन्योन्याभावही ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. त्याला वस्तूची मर्यादा नाही. अशा प्रकारे ना देशतः ना कालतः ना वस्तुतः कुठलीही मर्यादा ज्याला संभवत नाही ते अनंत अमर्याद हे ब्रह्मस्वरूप आहे. असं म्हटलं आहे यो वै भूमा तत्सुखम न अल्पे सुखम असते. जे अमर्याद आहे तोच आनंद आहे. अल्पामध्ये सुख नाही. अनंत म्हणजेच आनंद. सच्चित आनंद किंवा सत्य ज्ञान अनंत हे ब्रह्मस्वरूप आहे. मग हे जग भासतं ते कशामुळं भासतं? आपण स्वप्न कशाच्या साह्यानं पाहतो? आपल्याच कल्पनाशक्तीनं आपण स्वप्न पाहतो. स्वप्नातल्या वस्तू कुठे उत्पन्न होतात? आपण झोपतो त्या खोलीत असतात का? नाही, आपल्या आतमध्येच असतात. आपण आपल्या कल्पनेने आपल्याच अंतरंगामध्ये मोठं विश्व उत्पन्न करतो. दोरीवर साप भासतो ते काय असतं? आपलंच अज्ञान आपण बाहेर असल्याप्रमाणे पाहतो. अंधारामुळे दोरीविषयी असलेलं अज्ञान आपल्याला भासतं. तो सापही दोरीवर उत्पन्न होत नाही. त्याचा अनुभव आपणच आपल्या अंतरंगामध्ये घेतो. आपल्या कल्पनेने किंवा अज्ञानाने आपणच काहीतरी आपल्या अंतरंगात उत्पन्न करून आपणच त्याचा अनुभव घेतो. ही कल्पनाशक्ती किंवा अज्ञान त्याला माया असं म्हणतात. माया या कल्पनाशक्ती किंवा अज्ञानामुळं मिथ्या जग आपल्याला भासतं. या मायेलाच प्रकृती, अविद्या, अव्यक्त, अव्याकृत, जगद्बीज असं म्हणतात. ती संपूर्ण जगाची बीजभूत आहे. त्या कल्पनेनं त्या अज्ञानानं हे सगळं जग उत्पन्न केलेलं आहे. ही माया अस्तित्वात आहे का? असेल तर ब्रह्म हे एकमेव सत्य आहे असं कसं म्हणता येईल? आणि अस्तित्वात नसेल तर ती जगाचं कारण कसं होईल? मग ती आहे का नाही? ती स्वप्नाप्रमाणेच आहे.
जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा ते स्वप्न अत्यंत खरं असतं, त्याला असत म्हणता येत नाही. मग ते अस्तित्वात आहे असं म्हणावं का, तर तसंही म्हणता येत नाही. कारण जाग आल्यावर त्या स्वप्नाचा बाध होतो, म्हणजे त्याला सत पण म्हणता येत नाही. ना त्याला असत म्हणता येईल ना सत म्हणता येईल. पण ते नक्कीच स्पष्टपणानं आपल्याला भासतं. माया तशीच आहे. न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या. जिचं निरूपण करता येत नाही, निरूपण म्हणजे विस्तारानं वर्णन, ती काय आहे, कशी आहे, सत आहे का असत आहे, अशा रूपानं तिचं वर्णनच करता येत नाही. पण ती स्पष्टपणे भासमान होते, जाणवते. तिला माया असं म्हणतात. न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या सा माया. ब्रह्म चेतन आहे, त्याची अंगभूत कल्पनाशक्ती ही माया आहे. या कल्पनाशक्तीनं जगद्रूप मोठा आभास, मोठं स्वप्न निर्माण केलेलं आहे. हे संपूर्ण विश्व ब्रह्म या अधिष्ठानावर उत्पन्न झालेला एक आभास आहे. अशा अतद्रूप मिथ्या अन्यथा भावाला विवर्त म्हणतात. ब्रह्म हे जगाचं विवर्त उपादान कारण आहे. मायेच्या अज्ञानरूप आवरण शक्तीमुळे ब्रह्माचं सत्य ज्ञान अनंत स्वरूप झाकून टाकलं जातं आणि असत जड शांत अशा स्वरूपाची माया स्वतःच्या विक्षेप शक्तीनं स्वतःप्रमाणेच असत म्हणजे मिथ्या, जड शांत अशा विश्वाचा आभास उत्पन्न करते. म्हणजेच काय, वेदांत तत्वज्ञान सांगतं की विश्व उत्पन्नच झालेलं नाही, ते आभासिक आहे. मग सृष्टी किंवा जगाची उत्पत्ती याचा अर्थ काय, तर ते स्वप्नाप्रमाणेच उत्पन्न झालेलं आहे. स्वप्नात आपण आपल्या अंतर्गत कल्पनाशक्तीनं आपल्याच अंतःकरणात विविध वस्तूंचा अनुभव घेतो. आपणच स्वतःला विविध वस्तूंमध्ये रूपांतरित करतो. स्वप्नामध्ये आपण एखादं जंगल अनुभवत असू तर त्या जंगलातले वृक्ष, वेली, जलाशय, प्राणी, पक्षी हे बाहेरून येत नाही, तर आपण स्वतःच ती काल्पनिक रूपं घेऊन स्वतःला पाहतो. त्याप्रमाणेच ब्रह्म कल्पनाशक्तीनं स्वतःच अनेक रूप होतं आणि स्वतःचाच अनुभव घेतं. ब्रह्म चैतन्य, त्याला इच्छा झाली आपण एकटे आहोत, अनेक व्हावं, एकोहम बहुस्याम. पण अनेक होणार तरी कसं, ते आहे अमर्याद. एकाच्या ठिकाणी दोन असं मोजण्यासाठी सुद्धा त्या एकाला मर्यादा यायला हवी की नको. कुठंतरी एक संपलं मग दोन म्हणता येईल, नाही तर दोन असं मोजायचं कसं. ब्रह्म तर अनंत आहे, अमर्याद आहे, त्याला अनेक कसं होता येईल. म्हणून त्यानं स्वतःच्याच कल्पनाशक्तीचा आश्रय घेतला. स्वप्नात ज्याप्रमाणे आपण एक असूनही अनेक असल्याप्रमाणे स्वतःलाच दाखवतो, त्याप्रमाणेच स्वतःच्या मायास्वरूप अंगभूत कल्पनाशक्तीनं ते ब्रह्म अनेक झाल्याप्रमाणे स्वतःलाच दाखवतं. ब्रह्म मायेमध्ये प्रवेश करत नाही, मायेनं उपहित होतं किंवा मायेमध्ये प्रतिबिंबित होतं. सूर्य जसा जलामध्ये प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणेच ब्रह्म मायेमध्ये किंवा प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित होतं. प्रत्यक्ष सूर्य पाण्यात उतरत नाही, सूर्याचं प्रतिबिंबच असतं, पण त्या प्रतिबिंबामुळे पाण्यामध्ये सूर्याची उष्णता आणि प्रकाश आल्यासारख्या होतात. तसंच ब्रह्माचं चैतन्य स्वरूप मायेमध्ये व्यक्त होतं. मायेमध्ये किंवा प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्याला म्हणतात शबल ब्रह्म. शबल म्हणजे मिसळलेलं किंवा जसं नाही त्याप्रमाणे भासणारं. मायेच्या आवरण शक्तीनं सत्यज्ञान अनंत ब्रह्म मिथ्या जड शांत मायेमध्ये व्यक्त झाल्याप्रमाणे दिसते, त्याला शबल ब्रह्म असं म्हणतात. सत्य ज्ञान अनंत परब्रह्माला कारण ब्रह्म म्हणतात. मायेमध्ये किंवा प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्याला कार्यब्रह्म म्हणतात. इथून पुढे सर्व जे आहे ते कार्यब्रह्म आहे. जिच्यामध्ये ब्रह्मचैतन्य प्रतिबिंबित झालेलं आहे ती माया किंवा प्रकृती त्रिगुणात्मिका आहे. सत्व रज तमस्वरूप आहे. यातला रज प्रेरणा देणार आहे, त्याच्या प्रेरणेने सत्व आणि तम क्रियाशील आहे. हे सत्व रज तम स्वतंत्र राहत नाही, सगळीकडे तिन्ही असतातच. कुठे सत्व अधिक प्रमाणात किंवा अधिक क्रियाशील असतं, कुठे रज तर कुठे तम. सत्व अधिक असलेल्या प्रकृतीला सत्वप्रधान प्रकृती म्हणतात आणि तम अधिक असलेल्या प्रकृतीला तमप्रधान म्हणतात.
सत्वप्रधान प्रकृती पुन्हा दोन प्रकारची, एक शुद्ध सत्वप्रधान आणि दुसरी मलिन सत्वप्रधान. शुद्ध याचा अर्थ रजतम रहित केवळ सत्व आणि मलिन याचा अर्थ रजतम युक्त सत्व. शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्याला म्हणतात ईश्वर. शुद्ध सत्व असल्यानं याला जाणीव आहे की मी माझ्या इच्छेनं मला आनंद मिळावा म्हणून हा विश्वाचा खेळ मांडलेला आहे. माया ईश्वराच्या अधीन असते. माया ईश्वरावर अधिसत्ता गाजवत नाही, ईश्वराची मायेवर अधिसत्ता असते. मलिन सत्वप्रधान मायेलाच अविद्या असंही म्हणतात. या अविद्येत प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्याला ही जाणीव नसते की मी माझ्या इच्छेनं माझ्या आनंदासाठी हा खेळ मांडलेला आहे. याला वाटतं अविद्येचं माझ्यावर नियंत्रण आहे. हा अविद्येच्या अधीन असतो. याला म्हणतात जीव, म्हणजे आपण सगळे. रेशमाचा किडा जसं स्वतःच्या शरीरातून धागा काढून स्वतःभोवती कोश विणतो आणि आतमध्ये राहतो, तसंच ब्रह्म आपल्या अंगभूत कल्पनाशक्तीचं आवरण स्वतःभोवती घालून घेतं. त्यामुळे या मायेच्या आवरणांना विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये कोशाची उपमा दिलेली आहे. आपल्या आनंदासाठी आपल्याच कल्पनाशक्तीने आपणच मांडलेल्या खेळाचा अनुभव घेणाऱ्या चैतन्याला या पहिल्या आवरणामध्ये सुखाचा अनुभव येतो, म्हणून याला आनंदमय कोश असं म्हणतात. ही अज्ञानरूप माया किंवा अविद्या पुढच्या सगळ्या सृष्टीमध्ये रूपांतरित होत असल्यामुळं सृष्टीचं परिणामी अर्थात परिणत होत जाणारं रूपांतरित होणारं उपादान कारण आहे. त्यामुळे या आनंदमय कोशालाच कारणदेह असं म्हणतात. तमप्रधान मायेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून तन्मात्र किंवा सूक्ष्मभूत उत्पन्न होतात. माया किंवा प्रकृती हे जडतत्व आहे. जडतत्वापासून काहीही उत्पन्न होत नाही, तर मायेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून आकाश सूक्ष्मभूत किंवा तन्मात्र उत्पन्न होतं. आकाश तन्मात्रेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून वायू तन्मात्रेची उत्पत्ती होते. वायू तन्मात्रेत प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून तेज तन्मात्र उत्पन्न होतं. तेज तन्मात्रेत प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून जल तन्मात्र आणि जल तन्मात्रेत प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून पृथ्वी तन्मात्र उत्पन्न होतं. ही तमप्रधान मायेची सृष्टी असली तरी त्यात सत्व आणि रज आहेतच. या सत्व रज आणि तम अंशांपासून अर्थातच त्यात प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून पुढची सृष्टी होते. यापुढे सगळीकडे जडापासून उत्पत्ती म्हणलं की ती त्यामध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्यापासून उत्पत्ती असाच अर्थ आहे. संक्षेपानं सांगण्यासाठी जडाचाच केवळ उल्लेख होईल. सत्व ज्ञानाचं कारण आहे. तन्मात्रांच्या सत्वांशांपासून ज्ञानाची साधनं उत्पन्न होतात. आकाश तन्मात्रेच्या सत्वांशापासून श्रोत्र या ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. वायू तन्मात्रेच्या सत्वांशापासून त्वचा या ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. तेज तन्मात्रेच्या सत्वांशापासून चक्षु या ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. जल तन्मात्रेच्या सत्वांशापासून रसना या ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. पृथ्वी तन्मात्रेच्या सत्वांशापासून घ्राण या ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती होते. ही इंद्रिय बाह्य विषयांशी संयुक्त होऊन त्यांच्याविषयी ज्ञान करून देतात. ही ज्ञानाची बाह्य साधनं आहेत. साधनं याला संस्कृतमध्ये प्रतिशब्द आहे करण. एकेका तन्मात्रेच्या सत्वांशापासून प्रत्येकी एक अशी 5 बहिक करणं ज्ञानाची 5 बाह्य साधनं उत्पन्न होतात. तन्मात्रांच्या सत्वांशांच्या समुदायापासून अंतःकरण म्हणजे ज्ञानाच्या अंतरंग साधनांची उत्पत्ती होते. मन आणि बुद्धी ही ज्ञानाची अंतरंग साधनं आहेत. अंतःकरण इंद्रियांच्या द्वारा विषयांपर्यंत जातं. विषयाकार म्हणजे विषय स्वरूप होतं आणि आपल्याला विषयांचं ज्ञान होतं. ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी हे आनंदमयानंतरचे दुसरे आवरण, याला विज्ञानमय कोश म्हणतात. ज्ञानेंद्रिये आणि मन हे विज्ञानमयानंतरचं तिसरं आवरण, याला मनोमय कोश म्हणतात. प्रकृतीचा रजअंश प्रेरणा स्वरूप गतिस्वरूप आहे, क्रियेचं कारण आहे. तन्मात्रांच्या रजअंशांपासून क्रियेची साधनं उत्पन्न होतात. आकाश तन्मात्रेच्या रजअंशांपासून वाक या कर्मेंद्रियाची उत्पत्ती होते. वायू तन्मात्रेच्या रजअंशापासून हस्त या कर्मेंद्रियाची उत्पत्ती होते. तेज तन्मात्रेच्या रजअंशापासून पाद या कर्मेंद्रियाची उत्पत्ती होते. जल तन्मात्रेच्या
रजअंशापासून मलमूत्र विसर्जनाची प्रेरणा देणारं पायू हे कर्मेंद्रिय उत्पन्न होतं. पृथ्वी तन्मात्रेच्या रजअंशापासून उपस्थ या कर्मेंद्रियाची उत्पत्ती होते. ज्याप्रमाणे तन्मात्रांच्या सत्व अंशांच्या समुदायापासून अंतःकरण उत्पन्न होतं, त्याचप्रमाणे तन्मात्रांच्या रजअंशांच्या समुदायापासून संपूर्ण शरीरातल्या गतीचं नियंत्रण करणारा वायू किंवा प्राण उत्पन्न होतो. शरीरातलं प्राणाचं स्थान, गतीचं स्वरूप, गतीची दिशा यावरून या प्राणाला 5 नावे दिलेली आहेत: समान, व्यान, उदान, प्राण आणि अपान. कर्मेंद्रिय आणि प्राण हे मनोमयानंतरचं चौथं आवरण, याला प्राणमय कोश असं म्हणतात. प्रकृतीचा तमअंश जड स्थिर आहे. तन्मात्रांच्या तमअंशापासून 5 महाभूत उत्पन्न होतात. या तमअंशांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला पंचीकरण म्हणतात. पंचीकरण म्हणजे 5 एकत्रीकरण. वास्तविकरित्या छांदोग्य उपनिषदामध्ये तासां त्रिवृतम एकैकम करवाणी असं त्रिवृतकरण दिलेलं आहे. त्याच आधारे शंकराचार्यांनी पंचीकरण सांगितलेलं आहे. 5 तन्मात्रा आहेत: आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. या प्रत्येक तन्मात्रेचे प्रथम 5 विभाग होतात. एका तन्मात्रेचे प्रथम 2 भाग होतात. त्यातल्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग होतात. 5 भाग आहेत, पण ते असमान आहे. एक भाग अर्धा आहे, उरलेले 4 1 अष्टमांश 1 अष्टमांश असे आहेत. आकाश तन्मात्रेचा अर्धा भाग, वायू तन्मात्रेचा 1 अष्टमांश भाग, तेज तन्मात्रेचा 1 अष्टमांश भाग, जल तन्मात्रेचा 1 अष्टमांश भाग आणि पृथ्वी तन्मात्रेचा 1 अष्टमांश भाग. अशा एकत्रीकरणानं पंचीकृत आकाश महाभूत उत्पन्न होतं. वास्तविक हे 5 सूक्ष्मभूतांचं एकत्रीकरण आहे, परंतु त्याच्यामध्ये आकाशभूत सर्वाधिक असल्यामुळं याला आकाश महाभूत असं म्हटलं जातं. याच पद्धतीनं अर्धा भाग वायू तन्मात्रा आणि आकाश, तेज, जल, पृथ्वी तन्मात्रांचे प्रत्येकी 1 अष्टमांश भाग यांच्या एकत्रीकरणानं पंचीकृत वायू महाभूत उत्पन्न होतं. अर्धा भाग तेज तन्मात्रा आणि आकाश, वायू, जल, पृथ्वी तन्मात्रांचे प्रत्येकी 1 अष्टमांश भाग यांच्या एकत्रीकरणानं पंचीकृत तेज महाभूत उत्पन्न होतं. जल तन्मात्रेचा अर्धा भाग आणि आकाश, वायू, तेज, पृथ्वी तन्मात्रांचे प्रत्येकी 1 अष्टमांश भाग यांच्या एकत्रीकरणानं पंचीकृत जल महाभूत उत्पन्न होतं. पृथ्वी तन्मात्रेचा अर्धा भाग आणि आकाश, वायू, तेज, जल तन्मात्रांचा प्रत्येकी 1 अष्टमांश भाग यांच्या एकत्रीकरणानं पंचीकृत पृथ्वी महाभूत उत्पन्न होतं. पंचमहाभूत हे प्राणमयानंतरचं 5वं आणि सर्वात बाहेरचं आवरण, याला अन्नमय कोश म्हणतात. मायेच्या विक्षेप शक्तीनं उत्पन्न झालेलं हे इंद्रजाल स्वरूप पंचकोशात्मक विश्व आहे. सगळ्यात पहिला कोश अविद्येमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्य. यामध्ये अंतःकरणाची सुखाकार वृत्ती अभिव्यक्त होत असल्यानं याला आनंदमय कोश म्हणतात. हा बाहेरच्या सगळ्या कोशांचं नियंत्रण करतो. त्याच्या बाहेरचा बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यांचा विज्ञानमय कोश. इथे अंतःकरणाची निश्चयाकार वृत्ती अभिव्यक्त होते. हा कोश आपल्या बाहेरच्या मनोमय, प्राणमय आणि अन्नमय कोशांचं नियंत्रण करतो. याच्या बाहेरचा मन आणि ज्ञानेंद्रिय यांचा मनोमय कोश हा प्राण आणि अन्नमय कोशांचं नियंत्रण करतो. त्याच्या बाहेरचा प्राणापानादी पंचप्राण आणि कर्मेंद्रियांचा प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचं नियंत्रण करतो. त्याच्या बाहेरचा 5 महाभूतांचा अन्नमय कोश. हेच कोश त्रिविध देह म्हणून जाणले जातात. अविद्या ही सर्व स्थूल सूक्ष्म विश्वाचं कारण असल्यामुळे अविद्यास्वरूप आनंदमय कोशालाच कारणदेह असं म्हणतात. हा कारणदेह द्विविध आहे: व्यष्टी आणि समष्टी. एकमेकांपासून व्यावृत्त म्हणजे वेगळे होणाऱ्या सर्व कार्यरूप अस्तित्वांना व्यष्टी म्हणतात. आपला देह हा व्यष्टी कारणरूप अस्तित्व आहे. मलिन सत्वप्रधान अविद्येमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्य अर्थात जीव या आनंदमय कोशाला व्यष्टी कारण देह म्हणतात. सुषुप्तीमध्ये म्हणजे अत्यंत गाढ झोपेमध्ये आपण या कारण देहाचा अनुभव घेतो. अत्यंत गाढ झोपेमध्ये आपल्याला काहीही ज्ञान नसतं, अर्थातच अविद्येचीच जाणीव असते. तेव्हा
अंतःकरणाची सुखाकार वृत्ती अभिव्यक्त होत असल्यामुळे गाढ झोपेतून उठल्यावर आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटतं. या व्यष्टी कारण देहालाच सुषुप्त किंवा प्राज्ञ असं म्हटलं जातं. जसं वृक्षांच्या समुदायाला वन म्हटलं जातं, तसं व्यष्टींच्या समुदायाला समष्टी म्हटलं जातं. शुद्ध सत्वप्रधान मायेमध्ये प्रतिबिंबित ब्रह्मचैतन्य हा समष्टी कारण देह आहे. यालाच ईश्वर म्हटलं जातं. या आवरणात्मक मायेचं स्वरूप वर्णन करता येत नाही, तिचं निरूपण किंवा निर्वचन करता येत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय म्हणतात. ही मायेची अनिर्वचनीय ख्याती ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्ताच्या 7 मंत्रांमध्ये वर्णन केलेली आहे. या सूक्तातील अनिर्वचनीयतेचाच अनुवाद बृहदारण्यकात केला आहे. नैवेह किंचन अग्र आसीत मृत्यूनैव इदमावृतमासीत. ऋग्वेदात म्हटलं आहे, देवानां पूर्वे युगे असतः सदजायत. देवांच्याही पूर्वकाली असत म्हणजेच अव्यक्त मायेपासून सत म्हणजे व्यक्त सृष्टी उत्पन्न झाली. मायेच्या विक्षेप शक्तीनं तन्मात्रांपासून पुढील सर्व सृष्टी उत्पन्न होते. तन्मात्रा ज्ञानशक्तिमान विज्ञानमय कोश, इच्छाशक्तिमान मनोमय कोश आणि क्रियाशक्तिमान प्राणमय कोश यांना मिळून लिंगदेह किंवा सूक्ष्मदेह अशी संज्ञा आहे. चैतन्याच्या अस्तित्वाचा अनुमान याच्यामुळे करता येत असल्यामुळे चैतन्याची खूण अर्थात लिंगरूप असल्याने याला लिंगदेह म्हणतात. सूक्ष्मभूतांपासून उत्पन्न झालेला असल्यानं आणि बुद्धीने अवगत ज्ञात होत नसल्यामुळे याला सूक्ष्मदेह म्हणतात. हाही व्यष्टी आणि समष्टी रूप द्विविध आहे. अंतःकरण हे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे त्याला तेज म्हणतात. त्यावरून या लिंगदेहाला तैजस असं नाव आहे. हा सूक्ष्मदेह हृदयामधल्या दहराकाशात राहतो. हे आकाश अंगुष्ठ प्रमाण असल्यामुळे सूक्ष्मदेहही अंगुष्ठ मात्र आहे. याला जीवात्मा असंही म्हणतात. झोपेमध्ये आपण या सूक्ष्मदेहाचा अनुभव घेतो. झोपेमध्ये कारणदेह आणि सूक्ष्मदेह या दोहोंचीच जाणीव असते. ऋग्वेदामध्ये हिरण्यगर्भ सूक्तामध्ये म्हटलं आहे, जगाच्या मूळारंभी हिरण्यगर्भ होता, जो सर्व प्राण्यांचा अधीश होता. तोच पृथ्वी आणि अंतरिक्षाचे धारण करत होता. अमृत आणि मृत्यू या दोन्ही त्याच्या छाया असून त्यानंच पुढे जग उत्पन्न केले. सर्व लिंगदेहाच्या समष्टीला हिरण्यगर्भ अशी संज्ञा आहे. हिरण्य हा शब्द सुवर्णरूप तेजाचा वाचक आहे. ज्ञान सुद्धा प्रकाशक आहे. ज्याच्या गर्भात तेज किंवा ज्ञान आहे तो हिरण्यगर्भ. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये सूत्र व्यापून राहतात त्याप्रमाणे सर्व सूक्ष्मदेहांना व्यापून राहत असल्यामुळे याला सूत्रात्मा म्हणतात. क्रियाशक्तिमान प्राणरूप असल्यानं याला प्राण म्हणतात. पंचीकृत पंचमहाभूतांच्या विविध एकत्रीकरणातून उत्पन्न होणाऱ्या अन्नमय कोशाला स्थूल देह असं म्हणतात. हाही व्यष्टी आणि समष्टी असा द्विविध आहे. वनस्पती प्राणी पक्षी यांची शरीर हा व्यष्टी स्थूल देह आहे. यालाच विश्व किंवा जागृत अशाही संज्ञा आहे. जागृत स्थितीमध्ये आपण आपल्या स्थूल देहाचा अनुभव घेतो. ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तात म्हटलं आहे, विराट पुरुष प्रथम असून त्यापासून यज्ञाने सर्व सृष्टी उत्पन्न झाली. पंचमहाभूतांपासून भूमी अंतरिक्ष स्वर्ग मह जन तप आणि सत्य हे 7 ऊर्ध्व लोक आणि अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल हे 7 अधोलोक असे 14 भुवनांचे ब्रह्मांड उत्पन्न होतं. व्यष्टी स्थूलदेहांना कारणीभूत असणारं हे ब्रह्मांड हा विराट पुरुष रूप समष्टी स्थूलदेह आहे. विविधतेनं शोभतो म्हणून याला विराट संज्ञा प्राप्त झालेली आहे. सर्व जीवांच्या स्थूल देहांना कारणीभूत असल्याने सर्व जीवात्मक असल्याने त्याला वैश्वानर संज्ञा आहे. या ब्रह्मांडामधील भूलोकामध्ये पृथ्वीपासून औषधी उत्पन्न झाल्या, औषधीपासून अन्न उत्पन्न झालं. पित्यानं खाल्लेल्या अन्नाचा शुक्र किंवा रेत हा परिणाम झाला, मातेनं खाल्लेल्या अन्नाचा शोणित हा परिणाम झाला. शुक्र आणि शोणित यांच्या संयोगापासून जरायुज अंडज स्वेदज आणि उद्भिज अशी 4 प्रकारची व्यष्टी स्थूल शरीरे उत्पन्न झाली. अंड्यापासून ज्याची उत्पत्ती होते ते अंडज. साप मासे पक्षी यांचे देह अंडज आहे. चिखल कुजणारे पदार्थ अशा दमट ओलसर जागी उत्पन्न होणारे ते स्वेदज.
उवा, लिखा, माशा, डास, ढेकूण इत्यादींच्या शरीरांना स्वेदज म्हणतात. भूमीचा भेद करून बीजापासून जे उत्पन्न होतं ते उद्भिज. वृक्ष, वेली, गवत यांची शरीर उद्भिज आहेत. गर्भाला आच्छादणाऱ्या पिशवीला जरायुज म्हणतात. मातेच्या गर्भाशयामध्ये जरायूमध्ये उत्पन्न होणारे देह ते जरायुज. वाघ, सिंह, हत्ती, गाय, घोडा, मनुष्य यांचे स्थूल देह जरायुज आहेत. ही पंचकोश विद्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये भार्गवी किंवा वारुणी विद्या म्हणून सांगितलेली आहे. मांडूक्य उपनिषदामध्ये प्रणव किंवा ओंकाराच्या 3 मात्रा या त्रिविध कार्यरूप देहांच्या वाचक म्हणून सांगितलेल्या आहेत. ही भार्गवी किंवा वारुणी विद्या आणि प्रणव या पंचकोश किंवा त्रिविध देहांच्या ज्ञानाच्या सहाय्यानं आत्मसाक्षात्कार कसा होतो हे आपण प्रणव उपासना या व्हिडिओमध्ये नंतर पाहू. अशाच स्वरूपांच्या व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.karatu@gmail.com. धन्यवाद.